श्रवण केलेली आहे आणि आजच्या नियोजित वेळेमध्ये आपल्याला जटायूचा उद्धार, शबरी मातेची कथा, रामप्रभू सुग्रीवाची मैत्री, वालीचा वध, सुग्रीवाचा राजतिलक, 18 पद्म वानराकडून सीतामाईचा शोध, हनुमानजी लंकेमध्ये जातायत, सीतामाईचा शोध घेतात, पूर्ण लंका जाळतात। आजच्या नियोजित वेळेमध्ये इथपर्यंत आपल्याला कथा पाहायची आहे। रावण येतो संन्याशाच्या वेशात, सीतामाईला घेऊन जातो अशोक वनामध्ये, अशोक वृक्षाच्या झाडाखाली सीतामाईला ठेवलं आणि इकडे रामप्रभू हरिण मारण्यासाठी गेले होते आणि लक्ष्मणजी सीतामाईच्या सांगण्यावरून रामप्रभूकडे मदतीसाठी गेले होते। हरिण मारून रामप्रभू वापस येत आहेत, लक्ष्मणजी इकडून रामप्रभूकडे जात होते। दोघा बंधूची मध्ये भेट झाली। लक्ष देऊ नाही का कथा? दोघा बंधूची मध्ये भेट झाली। रामप्रभूने लक्ष्मणजीकडे पाहिलं, लक्ष्मणजीकडे पाहिलं आणि लक्ष्मणजीला विचारतात, लखन? लक्ष्मण काहीच बोलत नाही, खाली मान घातली लक्ष्मणाने। लखन, आपको बोला था ना, निश्चर निकर फिरे बन माही, निशाचर लोग यहाँ घूमते हैं, सीता को अकेली छोड़कर मत जाना। काहीच बोलत नाही लक्ष्मण। लक्ष्मणजीने हात जोडले आणि सांगितलं, भैया मैं नहीं आने वाला था, मैं नहीं आने वाला था, लेकिन भाभी जो शब्द बोली वो शब्द मैं आपके पास नहीं बोल सकता, करके मुझे आना पड़ा। कारण जानकी माता अशी कठोर बोलली होती बघा लक्ष्मणाला। काय बोलली होती? जानकी माता म्हणत होती, ज्या वेळेला रामप्रभूने त्या हरणाला मारेचीला बाण मारला, त्यावेळेला रामप्रभू लक्ष्मणजीच्या रामप्रभूच्या आवाजात ते हरिण, तो मारेच लक्ष्मणजीला मदतीची हाक मारत होते। त्यावेळेला जानकी माता म्हणत होते, लखन, माझ्या सौभाग्यावर काहीतरी संकट आलेलं आहे, तुमच्या भावावरती काहीतरी संकट आलेलं आहे, तुम्ही मदतीला जा। त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणत होते, नाही जाणार भाभी, मी नाही जाणार। त्यावेळेला जानकी म्हणत होती लक्ष्मणाला, लखन, मला तर असं वाटतंय, अरे तुझा भाऊ संकटात असून तू मदतीला जात नाहीस, तुझा भाऊ संकटात आहे आणि तू मदतीला जात नाहीस। अरे मला तर असं वाटतंय लखन, तुझ्या मनात काहीतरी पाप आलंय। लखन, नालायक आहेस लखन, मूर्ख आहेस लखन, अरे तुला लाज कशी वाटत नाही? तुझा भाऊ संकटात आहे आणि तू मदतीला जात नाही। मला तर असं वाटतंय लखन की तुला असं वाटतंय तिकडेच राक्षसांनी रामाला मारावं आणि या सीतेला मी बायको म्हणून प्राप्त करावी, असा मनात हेतू ठेवून तर तो वनवासात आलायस ना लखन। माझा अभिलाष धरुणी म्हणी, तू वनासी आला सेवक होऊनी, रामे राक्षे वधिल्या म्हणी, तू मज पत्नी करू पाहसे। अशी कठोर बोलती बघा जानकी, कठोर बोलते। ऐका, लक्ष्मणाचं जीवन इतकं शुद्ध होतं बघा, इतकं शुद्ध होतं, थोडस लक्ष देऊन ऐका, कळेल तुम्हाला। रामकथा ऐकायची कशासाठी? एका धीराचं आणि भाऊजाईचं कसं अतूट नातं असलं पाहिजे, पवित्र नातं असलं पाहिजे। इतकं लक्ष्मणाचं जीवन शुद्ध होतं। ज्या वेळेला ऋषिमुख पर्वतावरती सुग्रीवांनी दागिने दाखवले होते रामप्रभूला, प्रभू हे बघा बरं, हे दागिने टाकले आहेत, हे तुमच्याच सौभाग्यवतीचे आहेत का? त्यावेळेला ते रामप्रभूने दागिने बघितले, प्रभूने दागिने ओळखले, परंतु लक्ष्मणाच्या पुढे ठेवले आणि सांगितलं, लखन, बगरे हे भाभीचे, तुझ्या भाभीचे दागिने आहेत का? त्यावेळेला लक्ष्मणाने त्या दागिन्याकडे पाहिलं आणि लक्ष्मणजी म्हणतात, दादा, नाहम जानानी कुंडले, नाहम जानानी क्युरे,
नृपुरे तो भी अनामी नित्यम पादाभि वंदना. दादा, मी कानातले कुंडल ओळखत नाही, केसातले किवड ओळखत नाही, पण हे पायातले पैंजण माझ्या भाभीचेच आहे. रामप्रभू विचारतात, लखन, अरे कानातले कुंडल ओळखले नाही, पायातले पैंजण ओळखले, पायातले पैंजण कस काय ओळखले? आणि मग लक्ष्मणानं सांगितलं, दादा, नित्यम पादाभि वंदनात, रोज तुमचं दर्शन घ्यायचो, तुमच्या शेजारी असलेल्या माझ्या वहिनी साहेबाचं दर्शन घ्यायचो. रोज दर्शन घेता दागिने दिसत होते, पायातले पैंजण दिसत होते, म्हणून ते माझ्या पायातले पैंजण ओळखीचे आहेत, पण कानातले कुंडल नाही कानातले कुंडल का नाही ओळखत लक्ष्मण तू? त्यावेळेला लक्ष्मणजीने उत्तर दिलं, दादा, खरं सांगू का दादा, 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात दादा, माझ्या सुमित्रा माईची शपथ घेऊन सांगतो दादा, माझ्या सीतामाईच्या मुखाकडेच मी पाहिलं नाही. ऐका, इतक्या पवित्र अंतकरणाच्या, शुद्ध अंतकरणाच्या लक्ष्मणाला जानकी म्हणली होती, माझा अभिलाष धरुणी म्हणी, तू वनासी आला सेवक होऊनी, रामे राक्ष वधिल्या म्हणी, तू मज पत्नी करू पाहसी, अशी कठोर बोलती जानकी. आज राम प्रभुला लक्ष्मण जी म्हणतात, दादा, मैं नहीं आने वाला था, लेकिन भाभी जो शब्द बोली वो शब्द मैं आपके पास नहीं बोल सकता करके मुझे आना पड़ा. राम प्रभू म्हणतात, अरे लखन, निशिचर निकर फिरे पण माही, मन सीता आश्रम नाही. आता माझ्या मते सीता आश्रमात नाही. दोघही भाऊ पंचवटीच्या ठिकाणी येत आहेत, आश्रमामध्ये पाहतायत, दोघही भाऊ पाहतायत, आतमध्ये सीता नाही हे पाहिल्याबरोबर लक्ष्मणजी टाळो फोडतात. जसा लक्ष्मणजी टाळो फोडतात, त्याही पेक्षा दुप्पट आवाजात रामप्रभू टाळो फोडतात. भाभी सीते, भाभी सीते, भाभी सीते. व्याकुळ होऊन रामप्रभू लक्ष्मणजी रडतायत. बिरह बिकल नर दो रघुराई, खोजत बिपिन फिरत दो भाई. व्याकुळ होऊन परमात्मा रडतात. ऐका, दुनिया रोने के बाद दुनिया का आंसू पोंछने का काम भगवान का काम है, तो भी आज भगवान रो रहे. लक्ष्मणजी समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, तरी परमात्मा खूप रडतायत. परमात्मा रडत असताना वर बघत नाहीत, परमात्मा रडत असताना खाली बघत नाहीत. वर बघून का परमात्मा रडत नाहीत? तर प्रभूला वाटलं, वरती बघून जर रडावं तर माझ्या डोळ्याला अश्रू आहेत, माझ्या डोळ्याला अश्रू आहेत. वर बघून जर रडावं तर ज्या वंशात माझा जन्म झालाय त्या सूर्याला वाटेल माझ्या वंशात रडका राजा जन्माला आला. म्हणून परमात्मा वर बघून रडत नाहीत. परमात्मा खाली बघून रडत नाहीत. खाली बघून का रडत नाहीत? तर खाली धरणी माता आहे. धरणी माता ही सीतेची माता आहे, म्हणजे रामप्रभूची सासू आहे. खाली माझी सासू आहे, माझ्या डोळ्याला आसू आहेत. खाली बघून जर रडावं तर माझ्या सासूचा गैरसमज होईल. तिला वाटेल अयोध्येचा राजा सुकुमार राम, मला वाटलं होतं धनुष्य तोडलं तेव्हा कर्तबगार असेल, पण माझा जावई हा रडकाच निघाला. म्हणून परमात्मा खाली बघून रडत नाहीत, वर बघून रडत नाहीत. रडत 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 पुढे निघाले. झाडाला, पक्षाला, वेलीला विचारतायत परमात्मा, माझी सीता बघितली का? एक उंच वृक्ष बघितला परमात्म्याने. उंच वृक्ष बघितला आणि त्या वृक्षाचा बुंदा कवटाळून प्रभू रडू लागले आणि त्या वृक्षाला विचारत होते, अरे बाबा, अख्खं अरण्य फिरलो, अख्खं जंगल फिरलो, पण तुझ्या इतकी उंची एकाही वृक्षाची दिसली नाही. निदान तू तरी सांग, माझी सीता बघितली का? पण तो वृक्ष बोलत नव्हता. तो वृक्ष अशोकाचा होता. अशोकाचा वृक्ष, त्या वृक्षाचा बुंदा कवटाळून प्रभू रडू लागले, अरे अशोका, अख्खं जंगल फिरलो, अख्खं अरण्य फिरलो, पण तुझ्या इतकी उंची एकाही वृक्षाची दिसली नाही. तू तरी सांग, माझी सीता बघितली का? पण तो वृक्ष बोलत नाही. वृक्ष बोलत नाही. शेवटी परमात्मा त्या वृक्षाला म्हणतायत, अरे अशोका,
तू कसा बोलशील रे? तू अशोक आहे ना रे, तुझं नावच अशोक आहे, सारं जग तुला अशोक म्हणतंय, मग तुला आमचा शोक काय करणार? रडतायत परमात्मा, पुढे निघतायत रामप्रभू. लक्ष्मी म्हणजे पुढे जात असताना अरण्यामधून जात होते, घनदाट जंगल लागलं आणि त्या ठिकाणी एका दिशेने आवाज येत होता, हैराम 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 हैराम. कडक कडक ध्वनी रामप्रभूच्या कानावरती येत आहेत आणि प्रभू विचार करतायत, या जंगलामध्ये माझं नाव कोण घेतंय? त्या आवाजाच्या दिशेने परमात्मा पाऊल टाकतायत, जवळ जातायत, पाहतायत तर एक गीध पक्षी, पंख तुटलेले आहेत, रक्त सांडत आहे, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे, शेवटचे श्वास मोजत आहे आणि परमात्म्याचं नाव घेत आहे. परमात्मा जवळ आले, ओळखलं परमात्म्यानं हे जटायू आहेत आणि मग घाईनं चपळाईनं परमात्मा जवळ जातायत, जटायूला उचलतात आणि स्वतःच्या मांडीवर घेतायत आणि स्वतःच्या मांडीवर घेतल्याच्या नंतर जटायूनं डोळे उघडून पाहिले आणि जटायूचे डोळे भरून आले. का? जगाचा मालक परमात्मा, त्या परमात्म्याच्या मांडीवर माझी मान आहे. आणि रामप्रभूने विचारलं जटायूला, काका? कारण जटायू हा दशरथ राजाचा मित्र होता, म्हणून रामप्रभू आज जटायूला म्हणतात, काका ही अशी तुमची दशा कोणी केली? कोणी केली अशी तुमची दशा? आणि मग जटायूनं सांगितलं प्रभूला, प्रभू नाथ दशानन गती किन्नी तेही जनक सुता हरिलिन्नी. हे नाथ, लंकेचा बलवान राजा रावण त्याने माझी अशी दशा केली आणि त्यानेच तुमची धर्मपत्नी सौभाग्यवती जनकाची जानकी ही चोरून नेलेली आहे. प्रभू मला माहित आहे तुम्ही तिच्या शोधासाठी निघालाय, मला माहित आहे प्रभू तुम्ही तिच्या स्वतःसाठी निघालाय, पण तुमचा मार्ग चुकलाय प्रभू, तुम्ही चुकीच्या रस्त्याने जात आहात. कारण प्रभू पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होते, नाशिक मधून जानकी माता नेली होती, मुंबईकडे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होते. परंतु जटायू सांगतो, प्रभू तुमचा मार्ग चुकलाय, तो लंकेचा राजा गोसायाचं रूप घेऊन आला होता, तो दक्षिण दिशेने गेलेला आहे, ले दिच्छिन जशी गयू गोसाई. एवढं जटायूनं सांगितलं, हात जोडले जटायूनं परमात्म्याला आणि म्हणतात, प्रभू बस दरस लाग में राख्यो प्राणा चलत चहत अवकृपा निधाना. प्रभू सद्गती द्या मला. रामप्रभू म्हणतात, केवळ आपलं रामप्रभू म्हणतात, जटायू असं करू का, असं करू का, तुम्हाला नवीन पंख देऊ का, नवीन चैतन्य देऊ का? त्यावेळेला जटायू म्हणतो, नाही प्रभू नको मला. का? तर मी ऐकलेलं आहे प्रभू, मी ऐकलेलं आहे. काय ऐकलेलं आहे? जटायू सांगतो, चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नवता. जटायू सांगतो, प्रभू मी ऐकलेला आहे, 4 पुत्राचा बाप दशरथ राजा गेला, अंत समयाला अंत टायमाला पाणी पाजायला 4 पोरापैकी एकही पोरग नव्हतं. तो दशरथ राजा, त्या दशरथ राजाचा ज्येष्ठ पुत्र श्रीराम आणि त्या श्रीरामाच्या मांडीवर माझी मान, हा मरायचा चान्स मी सोडणार नाही देवा. कारण मी ऐकलेलं आहे देवा, मी ऐकलेलं आहे की मरायच्या टायमाला, शेवटच्या टायमाला, अंत समयाला ज्याच्या मुखाला तुझं नाव येतं, शेवटच्या टायमाला अंत समयाला ज्याच्या मुखाला तुझं नाव येतं, तो कितीही पापी असला, किती अधम असला तरी मुक्त होतो. अंतकाळी ज्याच्या नामाने मुख कामने
म्हणला प्रभू मी ऐकलेलं आहे मरायच्या टायमाला अंत समयाला ज्याच्या मुखाला तुझं नाव येतं तो किती अधम असला पापी असला तरी मुक्त होतो. ज्या कर नाम मरत मुख आवा अधम कुमत होई श्रुती गावा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. इतना तो करना प्रभु क्या बात. जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री राम नाम लेकर टाळी वाजवा टाळी. प्राण तन से निकले. सगळ्यांनी भजन करा टाळी वाजवा. जटायू एक गीत पक्षी होता पण रामप्रभूचं भजन करत होता. आपण माणसं आहेत सगळ्यांना माणसं आपण माणसं आहोत सगळ्यांनी भजन केलं पाहिजे. टाळी वाजवा एक साथ. उस वक्त जल्दी आना नहीं प्रभु भूल जाना. उस वक्त जल्दी आना नहीं प्रभु भूल जाना. सीता को साथ लाना लक्ष्मण जी को साथ लाना. जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. प्रभु राम नाम लेकर जब प्राण तन से निकले. टाळी टाळी. आला. जब प्राण आवे कोई रोग ना सतावे. जब प्राण आवे कहीं रोग ना सतावे. यम दर्शना दिखावे. यम दर्शना दिखावे. जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. श्री राम नाम लेकर जब प्राण तन से निकले. तब प्राण तन से निकले. तब प्राण तन से. प्रभु रामचंद्र भगवान की जय. जटायू जटायू सांगतो प्रभू अनंत समयाला ज्याच्या मुखाला तुझं नाव येतं तो किती अधम असला पापी असला तरी मुक्त होतो. आणि मग शेवटी जटायू म्हणतो प्रभू
तनु तजितात जाऊ मम धामा, देव काव तुम पूर्ण कामा. प्रभू मला सद्गती द्या, सद्गती द्या. प्रभू जटायूचा उद्धार करतात, सद्गती देतात, पण जटायूला सांगतात, जटायू, जो कोणी आपल्या देहाचा उपयोग परोपकारासाठी करतो त्याला जगात काही कमी पडत नाही. एक गीध पक्षी आहे, पण आपला परमात्म्यासाठी परोपकारासाठी त्यांना आपला देह कामी आणला. म्हणून जो आपल्या देहाचा उपयोग परोपकारासाठी करतो, एखादा श्रीमंत आहे गरीबाला मदत करतो, परोपकार करतो, त्याला जगात काही कमी पडत नाही. कारण दोघांचंही मरण मी तुमच्या पुढे ठेवतो, नीट लक्ष देऊन ऐका. परोपकार करतो त्याचं मरण कशा पद्धतीनं असतं, आणि जो परोपकार करत नाही असून सुद्धा परोपकार करत नाही त्याचं मरण कशा पद्धती, दोघांचंही मरण तुमच्या पुढे मी ठेवतो. एका बाजूला रामायण घ्या, एका बाजूला महाभारत घ्या. रामायणातील जटायू, महाभारतातले भीष्म. जटायू गीध पक्षी आहे रामायणातला, महाभारतातला भीष्म पितामह आहे. जटायूच्या पुढे सीताहरण, भीष्म पितामहाच्या पुढे वस्त्रहरण. त्यांच्याच घरातली मुलं त्यांच्या सुनेचं वस्त्रहरण करतात. भीष्म पितामह एक शब्द सुद्धा बोलत नाही, एक शब्द सुद्धा. का? ताकद नव्हती का? बाबा हातात हत्यार घ्यायची सुद्धा गरज नव्हती. एक शब्द जरी वापरला असता, खबरदार दुःशासना, लट 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 कापला असता दुःशासन, वस्त्रहरण थांबला असतं. पण एक शब्द सुद्धा बोलले नाही भीष्म पितामह. आता जटायू पहा, जटायूला माहित होत 33 कोटी देव बंदी खाण्यात टाकणारा रावण बलवान आहे, लंकेचा राजा आहे. त्याच्या पुढे वाळल्या काळी सारखी माझी ताकद नाही, पण मेलं तरी चालेल. तुटून पडला, युद्ध केलं, परिणाम परिणाम भगवंताच्या मांडीवर मरण आलं. भीष्म पितामह एक शब्दही बोलले नाही, परिणाम परिणाम जंगलात पडून मरावं लागलं. म्हणून जो आपल्या देहाचा उपयोग परोपकारासाठी करतो त्याला जगात काही कमी पडत नाही. जटायूचा उद्धार करतात, प्रभू पुढे निघतायत. पुढे निघाल्याच्या नंतर परमात्मा कबंद नावाचा राक्षस, कबंद राक्षसाचा उद्धार करतात. तिथून पुढे निघतायत आणि पुढे निघाल्याच्या नंतर आता त्या परिसरात जातात ज्या परिसरात शबरी मातेचा आश्रम आहे. अतिशय सुंदर कथा आहे शबरी मातेची. आणि त्या परिसरात गेल्याच्या नंतर लक्ष्मणजी रामप्रभूला विचारतात, भैया अनेक दिवसापासून आपण या जंगलामध्ये फिरत आहोत, पण या ठिकाणी तर परमात्मा म्हणतात काय होतं या ठिकाणी? प्रभू या ठिकाणी तर वृक्षाचे पानं, फांद्या, फुलं, फळं सुद्धा श्रीराम जयराम भजन करतात. रामप्रभू म्हणतात हा लक्ष्मण, कारण या ठिकाणी एक महान शक्ती, महान भक्ती माता शबरीचा निवास आहे. मग दादा आपल्याला तिच्या दर्शनासाठी जायचं आहे. तिला दर्शन द्यायला जायचं म्हणत नाहीत परमात्मा, मग तिच्या दर्शनासाठी जायचंय. अतिशय सुंदर कथा आहे शबरी मातेची. भिल्लांचा राजा शबर, त्या शबराची कन्या शबरी. अल्पवयामध्ये लग्न करण्याची पद्धत असल्यामुळे शबरीच्या बापानं, शबर राजाने शबरीचं लग्न जुळवलं. अति अल्प कालामध्ये, कमी वयामध्ये लग्न जुळवलं. आणि जसं जसं लग्न शबरीचं जवळ जवळ येतंय तसं तसं त्या शबर राजाने, शबरीच्या बापाने सर्व तयारी लग्नाची केलेली आहे. अगदी 2 दिवसावर लग्न येऊन पोहोचलंय. म्हणून शबर राजाने आपल्या राजवाड्यात अनेक पशु पक्ष्याच्या दावणी बांधलेल्या आहेत. प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत आणि दारूचे माठ भरलेले आहेत. अल्पवयातल्या शबरीनं रात्री विचारलं, पप्पा हे गोजीरवाणी पशु पक्षी, हे दारूचे माठ भरलेले कशासाठी? हा खटाटोप.
शबरराजानं सांगितलं, पोरी कळत नाही तुला, लहान आहेस अजून तू, उद्या तुझं लग्न आहे आणि या पशु पक्ष्याची मेजवानी दिल्याशिवाय पाहुणे खुश होत नाहीत, नाहीतर नावे ठेवतात आपल्याला, नाराज होतात आपल्यावर. बाबा बाबा हे पशु पक्षी मारणार बाबा तुम्ही उद्या. हा बाळा, हा हे पशु पक्षी मारल्या जाणार नाही बाबा, त्या पशु पक्षाला मारायचं नाही. शबर राजा रागावला, अरे लहान आहेस तू अजून, जा झोप. शबरी जाऊन झोपते, झोप लागत नाही. शबरी विचार करत होती, उद्या माझं लग्न आहे, उद्या माझं लग्न आहे आणि माझ्या लग्नात एवढे पशु पक्षी मारल्या जाणार. शबरी विचार करत होती, अरे माझा जर जन्म झाला नसता तर या पशु पक्षाचा बळी गेला नसता, जन्म झाला नसता, लग्न झालं नसतं आणि पशु पक्षाचा बळी गेला नसता. माझा जन्म फक्त हा पशु पक्षाला बळी जाण्याला माझा जन्म कारणीभूत आहे. झोपण्याचा प्रयत्न करते शबरी, पण झोप लागत नाही. मध्यरात्री जे उठली शबरी, मध्यरात्री घराचा त्याग केला, राजवाड्याचा त्याग केला, आई बाबाचा त्याग केला आणि कायमची सोडून जंगलामध्ये निघून गेली शबरी. अति अल्प वयामध्ये जंगलामध्ये निघून गेली, पुन्हा मरेपर्यंत बापाला दिसली नाही. बरं, तिचा बाप भिल्लांचा राजा होता. शबर राजाच्या आदेशानुसार भिल्लांनी सगळं अरण्य पिंजून काढलं, परंतु शबरी सापडली नाही. शबरी का सापडली नाही याचं उत्तर भावार्थ रामायणात आहे. शबरी अशा ठिकाणी लपून बसली होती ज्या ठिकाणी एक मेलेला उंट आहे. मेलेला उंट आहे, त्याचं पोट फुटलेलं आहे, कोल्हे कुत्रे तोडतात त्याला, घाण वास येतो, दुर्गंधी येते आणि त्या ठिकाणी शबरी लपून बसली. का? तिला माहित होतं माझा बाप भिल्लांचा राजा आहे, आदेशानं सगळं अरण्य पिंजून काढतील, माझा शोध घेतील, पुन्हा अरण्य जंगलात आपलं राजवाड्यात नेतील, माझं लग्न होईल आणि त्या पशु पक्ष्याचा बळी जाईल. मग शबरी विचार करत होती, दुर्गंधी सहन होत नाही, पण मी याच ठिकाणी थांबणार का? दुर्गंधीमुळे या भागात कोणी फिरणार नाही. आणि मग शबर राजाच्या आदेशानुसार सगळं अरण्य पिंजून काढलं, परंतु शबरी सापडली नाही. दुर्गंधीमुळे त्या भागात कोणी फिरलं नाही, कोणीच फिरलं नाही. शबरी सुरक्षित राहिली, शबरी सुरक्षित राहिली. आणि आता पुढे शबरी पूर्वजन्माच्या पुण्याईनं गुरुदेव मातंग ऋषीच्या आश्रमाच्या पायथ्याला गेली. गुरुदेव मातंग ऋषीच्या आश्रमाच्या पायथ्याला शबरी गेली आणि रोज शबरी गुरुदेव मातंग ऋषी उठायच्या अगोदर ज्या पंपा सरोवर स्नानासाठी जात होते तो रस्ता रोज शबरी हातानं साफ करायची, हाताने. ऐका लक्ष देऊन, गुरुदेव मातंग ऋषी उठायच्या अगोदर हाताने रस्ता साफ करायची. किती वाजता उठत असेल शबरी? कारण गुरुदेव मातंग ऋषी सकाळी 3 वाजता उठायचे. कारण प्रत्येकाचा जागर राहण्याच्या वेळी ठरलेल्या आहेत, प्रत्येकाच्या जागर राहण्याच्या वेळी ठरलेल्या आहेत. एका रात्री 4 प्रहर असतात, बरोबर आहे ना? एका रात्री 4 प्रहर असतात. पहिला प्रहर म्हणजे 6 ते 9, दुसरा प्रहर 9 ते 12, तिसरा प्रहर 12 ते 3 आणि चौथा प्रहर 3 ते 6. मग पहिल्या प्रहरामध्ये कोण जागे राहते? तर पहिल्या प्रहरी सबजन जागे. पहिल्या प्रहरामध्ये सगळे जागे असतात. 6 ते 9 सायंकाळच्या वेळी पहिल्या प्रहरी सबजन जागे, सगळे जागे असतात. पहिल्या प्रहरी सबजन जागे, दुसऱ्या प्रहरी भोगी, दुसऱ्या प्रहरी भोगी जागी असतात. भोगी कोण? पिक्चर पाहणारे, टीव्ही पाहणारे, सिनेमा पाहणारे, मोबाईल पाहणारे, फेसबुक पाहणारे, चॅटिंग करणारे, हे मोबाईलचा टीव्हीचा भोग घेणारे भोगी जागी असतात. पहिल्या प्रहरी सबजन जागे, दुसऱ्या प्रहरी भोगी, तिसऱ्या प्रहरी तस्कर जागे.
तिसऱ्या प्रहरात तस्कर जागे राहतात. तस्कर म्हणजे कोण? महाराज, तस्कर म्हणजे चोर. बरोबर आहे तसं तुमचं. महाराजही त्याच टायमाला जागे असतात. बरोबर आहे ना? 12 ते 3, 11ला कीर्तन संपत आहे. पुढे महाराज लोक जागेच असतात. ऐका, तस्कर म्हणजे चोर, चोट्टे जागे राहतात 12 ते 3. तिसऱ्या प्रहरी तस्कर जागे, चौथ्या प्रहरी योगी. चौथ्या प्रहरामध्ये 3 ते सकाळचे 6 जोगी, योगी, संन्यासी, साधू हे जागे असतात. मग मातंग गुरुजी